आता सरकार तुमच्या मुख्यमंत्री म्हणालेत की सणासुदीच्या काळावर अशा गोष्टी बघा, महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी सातत्यानं त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते एस टी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे अशा भूमिकेत आहे. आणि वारंवार आम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. पाठपुरावा करत असताना राज्य सरकारबरोबर आमच्या अनेक बैठका झाल्या. हे जे एस टी महामंडळाचे एम.डी. आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही. पगारावरती किती खर्च होतो, आता 7व्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एस टी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे, त्यांच्याकडे काही नाही आहे. त्यांना फक्त रडायचं नुसतं, एस टी महामंडळ तोट्यात आहे, एस टी महामंडळ तोट्यात आहे, एस टी महामंडळ तोट्यात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो. माननीय उदय सामंत साहेबांच्या बरोबर आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये आम्ही फॉर्म्युला दिला आहे राज्य सरकारला की एस टी कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही कशा पद्धतीनं ही पगाराची वाढ केली पाहिजे. त्या पहिल्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाचे जे एम.डी. आहेत कुसेकर, त्यांनी काय सांगितलं की एस टी महामंडळाला महिन्याला 410 कोटी रुपयाचा पगार होतो आणि म्हणून मी सगळी पगाराची लिस्ट आणलेली आहे. किती अधिकारी खोटं सरकारशी बोलतात, किती अधिकारी चुकीच्या पद्धतीनं सरकारला माहिती देतात आणि सरकार त्या विषयावरती बोलत नाही. माझं सरकारला म्हणणं असं आहे की जर कुसेकर म्हणतोय 410 कोटी रुपये महिन्याला आमचा पगार जातो, मी हे डिटेल काढलं तर 347 कोटी रुपये हा मागच्या महिन्याचा पगार झाला आहे. त्यामध्ये 30 कोटी ओव्हरटाईम आहे, म्हणजे 30 कोटी जर वजा केलं तर 317 कोटी होतं. कुसेकर काय म्हणतोय 410 कोटी रुपये पगारावरती जातात. मला सरकारला तर दुसरी मागणीच करायची नाही. कुसेकर जे 410 कोटी रुपये म्हणतोय तेवढाच पगार आम्ही तुम्ही आमच्या एस टी कर्मचाऱ्यांचा वाढवा, म्हणजे आम्ही 7व्या वेतनाबरोबर जातो आहे. त्यामुळं आता सरकारकडे आमची मागणी आहे, फॉर्म्युला दिला आहे आम्ही कशा पद्धतीनं गेलं पाहिजे. हे बघा, ही सगळी लिस्ट काढून दिलेली आहे. हे जे सगळे कर्मचारी आहेत, स्वच्छकला 14,410 हा पगार आहे आणि राज्य सरकारकडे चालू आहे 15,300, 890ची तफावत आहे. नंतर परिचर, इशाराकार, खलासी, सुरक्षा रक्षक, चपरासी यांना 15,740 हा आता त्याला पगार आहे मूळ बेसिक, आणि 16,600 हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला आहे. इथं 860ची तफावत. असं सगळा आराखडा त्यांच्याकडे आम्ही काढून दिला आहे. राज्य सरकारनं किती मानधनामध्ये पगारामध्ये वाढ केली तर त्याचाही चार्ट आम्ही दिला आहे ना. आत्ता 50 कोटी रुपयाचा बोजा पडतो आहे सरकारवरती. या राज्यामध्ये 1 ते 10 वर्ष ज्यांची नोकरी झालेली आहे असे कर्मचारी 45% आहेत, म्हणजे 40,000 कर्मचारी आहेत. त्यांना किती वाढ द्यायची? 11 ते 20 35% म्हणजे 31,000 कर्मचारी आहेत, त्यांना किती वाढ द्यायची? आणि 21 ते 30 वर्ष 6,500 कर्मचारी आहेत, यांची किती वाढ आहे सगळं दिलं आहे. राज्य सरकारने हे मान्य पण केलं, परंतु महिना झाला त्याच्यावरती भूमिका होत नाही. मागं वारी होती 17 तारखेला, तेव्हा आमच्या सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघानं घोषणा केली होती की आम्ही संपावरती जाऊ. राज्य सरकारनं आमच्याशी बोलणं केलं आणि आम्ही महाराष्ट्रातले वारकरी लाखो पंढरपूरला येतात. जर सगळे एसट्या जाग्यावरती थांबल्या तर त्यांना त्रास होईल. परत त्यांना पुढं गणपती आहे, याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या. अजून निर्णय नाही. आज जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एस टी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेतो अशाचा भाग नाही, पण कर्मचाऱ्यांच्या बाजूनं तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होतं. खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते. रडायचं. अरे, मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली. 50% महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर एस टी नफ्यामध्ये आली आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे, तुम्ही बघा. 2022-23ला 1,575 कोटी सरकारनं सवलती जे दिलेल्या आहेत आणि 23-24ला 4,137 कोटी सरकारनं सवलती जे दिले आहेत. जर सरकार सवलतीचं 4,137 कोटी म्हणजे 2,500 कोटीची तफावत आहे वर्षाला, मग तुम्हाला पगार वाढ करायला काय अडचण आहे? एवढं सगळं असताना तुम्ही 50-60 कोटी रुपये वाढवू शकत नाही. सरकारनं ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. बैठक घेतली, बैठकीला बोलावलं, मलाही फोन आले होते, सदाभाऊंना फोन आला, बैठकीला उद्या या. माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, माननीय उदय सामंत साहेब त्यांच्या वतीनं या सगळ्या गोष्टीचा पुढाकार घेत आहेत, तर त्यांनी ठामपणे आज निर्णय घ्यावा
की या राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्ही वेतनामध्ये वाढ केलेली आहे, संपावर कुणी जाणार नाही. पण आज जर उद्या घोषणा नाही झाली तर आज रात्रीपासून सगळे कर्मचारी संपावरती जातील. महाराष्ट्रातल्या लोकांना त्रास देणं ही आमची भूमिका नाही. अरे पण एस टीला जर मिळत असेल, तुम्ही इकडं भ्रष्टाचार एक अधिकारी इतके करताय, त्याच्यावरती कुणाचं लक्ष नाही. मी पुराव्यानिशी बोलतोय. हे सगळे जे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दिलं आहे एस टी महामंडळाच्या एमडीनी, अरे रडायचं किती रडायचं. जेव्हा आम्ही मागं आंदोलन केलं तेव्हा पण म्हणायचे एस टीला तोटा आहे, आणि आता एवढा नफा झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही एस टीला तोटा म्हणत असाल आणि त्यांचा पगार वाढ करत नसाल. आणि आज उद्या गणपती 7 तारखेला येत आहेत आणि एस टी कर्मचारी उत्स्फूर्तपणे, हे काय कुणी आम्ही आंदोलन पुकारलं नव्हतं किंवा जी कृती समिती आहे त्यांनीही संप पुकारला नव्हता. कृती समितीचं धरणे आंदोलन आहे. पण महाराष्ट्रातले एस टी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेलेत. 30-35 डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे. तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा. सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहीन आणि पगार वाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.